हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मी स्नेहा आणि आज आम्ही ना निहालच्या बर्थडेचं जे लोकेशन आहे ते डिसाईड केलं. तर त्याची साईट व्हिजिट म्हणू शकता तुम्ही, ते पाहण्यासाठी चाललो आहे. म्हणजे तिथे काही इश्यू येऊ शकतात का आपल्याला. तर 2 दिवसावरच बर्थडे आला, तर ह्या गोष्टी आता फायनलायझेशन झालं आहे, तर बघण्यासाठी चाललो आहे. तर तुम्हाला दाखवते ते कसं आहे. बाकी ऑलमोस्ट सगळं प्रिपरेशन झालेलं आहे आमचं. निहालचं थोडंसं ड्रेसचं चाललं आहे की काय करायचं काय नाही, तर डिसाईड केल्यानंतर तुम्हाला हे दिसेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. बाय. भरपूर ऊन आहे आणि माझी गाडी आली आहे अशी. आणि यायला 20 मिनिटं त्याला तासभर लागणारच आहे. अर्ध्या पाऊण तासात पोहोचतो म्हणजे तासभर. सब्जियों का भी फेसबुक प्रोफाइल होता, अगर सब्जियों का भी फेसबुक प्रोफाइल होता तो आलू सारे सब्जियों का रिसोर्ट. ओके, बट ठीक आहे, मी बघतो दुसऱ्याचं बघतो. मलाच हां तसं काहीतरी बघतो. हो गाईज, पोहोचलोय आम्ही. तर क्रेझी रिसॉर्ट कोकणवाडी असं आहे. खडकवासल्याच्या भरपूर समोर येतं. वेट, विल शो यू. तर असं आहे वातावरण, पाहू शकता तुम्ही. सिंहगडचा पायथा वाटतोय ॲक्च्युली. हे विजिटर्सचा पास आहे त्यांच्याकडून मिळालेला. किड्स झोन आहे हा. हो, बपुल कुठलं तरी ना लग्नाचं डेकोरेशन सुरू आहे इथे. किती भारी वाटतं तसं एकदम निसर्गामध्ये. हे हल्दीचं डेकोरेशन चालू आहे मे बी. खूप छान वाटते पाहायला तरी ना. हां, हे असं लॉन है. Someone is calling me. हमेशा रहता है क्या लाइट का प्रॉब्लम? नहीं ना? मतलब जनसेट तुरंत चालू होता है, बट लाइट का कुछ काम चल रहा है इसलिए ना अभी बंद है. ओके, नहीं कॉल है. आणि इकडे लॉन आहे. मध्ये ना लग्नाचं एक इव्हेंटचं तयारी चालू आहे. तर मस्त डेकोरेशन वगैरे तिथे होतं. आणि मेनली काय झालं माहिती आहे का, मी तिथे म्हणजे डेकोरेशनची तारीफ करत होती आणि माझं ह्या 2 दिवसापूर्वीच एकाशी बोलणं झालं होतं आणि त्यांनीच लगेच फोन केला, अरे मॅडम तुम्ही जे व्हिडिओ काढताय ना ते आमचंच डेकोरेशन आहे. आणि त्यांच्याशीच म्हणजे रिसॉर्टबद्दल म्हणजे चाललं होतं नाही का, कुठे करायचं बँकेट हॉल वगैरे बद्दल. पण आता हा कन्फर्म केला तर हॉल वगैरे छान आहे, छान होईल प्रोग्राम. आता पाहू
पाहू म्हणजे काय, हे सगळं झालं पाहून. म्हणजे आता डेकोरेशनवाल्याला फोटो पाठवण्यासाठी, बाकी काही नाही आहे, बाकी व्यवस्थित झालं. आता त्याला फोटो पाठवून बाकीच्या गोष्टी त्याला दाखवावं लागेल नाही का, जे डेकोरेशन करतात. तर अदर अपडेट्स मिळतीलच तुम्हाला, स्टे ट्यून. आजचा व्लॉग इथेच संपवते. और समोर दाखवते तुम्हाला काही कोल्ड्रिंक वगैरे घेत असेल मी, किंवा जात असताना खडकवासला थांबली तर ते व्लॉगमध्ये दाखवते, बघत राहा. शेवटी संपत असताना बाय करते. बस काही नाही, अपडेट्स सध्याचे इतकेच आहेत. ऑलमोस्ट सगळं झालंय आमचं. करतोय छोटा बर्थडे मला चांगलाच होतोय. इकडचं क्लायमेट खूप छान आहे, असं म्हणजे ना एकदम पहाडी इलाका अँड ऑल. सिंहगडचा पायथा येतं नाही का, जंगल असं दिसतं भरपूर. आणि आतमध्ये पण रिसॉर्टचं पण छान आहे. रस्ता रिकामी मगाशी याच्यापेक्षा जास्त स्पीड होतं त्या गाडीवाल्याला, इथंच तो ओव्हरटेक केलं होतं मगाशी. पण मगाशी मला स्पीड वाटतच नव्हतं. तेव्हा 80 वरती होती गाडी, 80-90, आणि आता 60 वर आहे गाडी. मी काय म्हणते, मला तेव्हा तुझा स्पीड वाटत नव्हता. हे घेतला आम्ही जिरा मसाला, आणि हे आपलं खडकवासला. थोडी घाई आहे घरी जाण्याची, अदरवाईज हेच केलं असतं. म्हणजे काय, इथे थांबलो असतं थोडंसं. ॲक्च्युली निहालचं गिफ्ट आहे, जे स्वप्नीलनं त्याच्यासाठी बोलवलं ते आलंय, त्याचं इन्स्टॉलेशन चालू आहे. ते गिफ्ट काय आहे ते उद्याच्या व्लॉगमध्ये येईल, तर बघा. ये देखो, ये है निहाल का गिफ्ट, बर्थडे गिफ्ट है निहाल का. बघा निहालचं बर्थडे गिफ्ट बघा, किती मोठं गिफ्ट दिलं पप्पाने. ते बघ कसं हसतंय. हे बाहेर लागते हे वालं, कबूतर ह्याच्यावर बसतील मग. आता नाही काही नाही राहत, मग राहते म्हणा, बाहेरच्याला नाही राहत. ये देखो, आपण नाही करायचे, अर्बन कंपनीवाल्याला बोलवायचं. हा, अर्बन कंपनीवाल्याला बोलवायचं. कैसा लगा आपका आपका बर्थडे गिफ्ट? कैसा लगा बेबी, कैसा लगा?